कुठे हरवलं? माणसं फितूर झाली तसे दस्तही फितूर व्हायला लागले की काय? राणीसाहेब, अशा आवेळी युद्धाचा मनसुबा? शत्रूसाठी ही अवेळ ठरावी, यासाठी हीच वेळ साधायची. मतलब बेदनूरहून खात्रीलायक खबर आहे अमात्य. आज रात्री राजांना दगाबाजीनं पकडण्यासाठी जुल्फिकार आणि तिमण्णा चाललेत. आपल्याला त्वरीनं निघायला हवं. पण राणीसाहेब, रात्र तर आता झालीये. होऊ द्या. मग वाऱ्यालाही मागे चित करून पुढे मुसंडी मारू आम्ही. तिथे राजांच्या जीवावर बेतलाय आणि इथे आम्ही हातावर हात धरून गप्प बसायचं? तुम्ही निस्ती आज्ञा द्या राणीसाहेब. लाखांची फौज गारद करून सह्याद्रीचा धनी सुखरूप आणतो. आपण सारे जाऊ राव. फौजेच्या 3 फळ्या करा. बेदनूरच्या सरहदीवर औरंगजेबाची फौज सुस्तावून बसले, तिथे धनाजीराव आपण हल्ला करा. जी, ओपळ चिरल्यावानी आड उभं फाडतो ते असते. शाबास, तो भरोसा आहेच. अमात्य जी. राजांना कवच आपण द्यावे. फौजेसह तडक बेदनूरात घुसा आणि राजांभोवती वलय आपले राहू द्या. अलबत. पण तरी तो जुल्फिकार दगा देऊ शकतो. राजांना त्यांनी धक्का लावलाच तर आम्ही जातीनिशी निकरीनं हल्ला करू आणि राजांना सोडू. येन केन हा करीना सिद्धीस न्यायलाच हवा. स्वराज्याचे एक छत्रपती त्या लांडग्यांच्या तावडीत सापडले. पुन्हा ती वेळ आम्ही येऊ देणार नाही. भीमाबाईनं पाहिलं का कुठं? नाही ग, का? अहो कामाचा गराडा असाच पडलाय. मी बाया कुठे गेली कळना. अगं तिला फिरायची सवय, तिला शोधायला वेळ नको घालू. चल आपण काम करू. ये इकडं. माझं सोनं गेलं. तुला धावते गुन्ह्या. आमच्या परवानगी शिवाय हा दरवाजा उघडायचा नाही बघा. नीनाजी, राजासने सुरक्षित जागी लपवा आणि योग्य वेळातच बाहेर काढा. मी इथं बघतोय एकेकाला. जावा सातवर निघा. नाही संताजीराव, आपणास संकटात लोटून आम्ही पळ काढणं आम्हास पटणार नाही. सारे एकत्र लढू. वेळ पडली तर खास हो, पण हा पळपुटा कलंक नको. मरणाची भीती नाही आम्हाला संताजीराव. अहो राजा ते ठाव आहे आमासने, पण असले बाजार गुन्ह्यांच्या हातनं मरायला आमचं राजा जन्माला आलेलं नाहीत. त्या औरंग्याची कबर खोदायला हे हात शाबूत राहिलं पाहिजेत राज. निघा तुम्ही. वकुत बाका आहे राज आणि दुश्मन माजूर. त्यासनी भेडाया आम्ही खंबीर आहेत. मी माझ्या छातीचा कोट केला आहे. लाखांनी येऊ द्यात, पण त्यातलं एक बी चित्ता माघारी जाणार नाही एवढा शब्द आहे आपला. दरवाजा उघडा, नाही तर आतमध्ये आम्ही आलो ना तर तुमचं काही खरं नाही म्हणतो मी बाप्पा. अण्णा, दरवाजा उघडता येत नाही जी.
तसा राणी अम्माचा हुकूम आहे. त्यांचा हुकूम आम्हाला मोडता येत नाही की हो. दरवाजा उडा नाही तर आम्ही आतमध्ये आलो तर काय खरं नाही हा तुमचा बाप्पा, सांगतो मी. अण्णा तुम्ही कारभारी की हो, आणि तुमच्या हुकुमाचं ताबेदार आम्ही नाही ठीक हो. राणी अम्माने हुकूम दिला पाहिजे बघा. इतिहास साक्ष आहे संताजीराव. असेच बांदल सेनेसह घोडखिंडीत उभे होते वीर पाशी प्रभू. आमच्या आबासाहेबांना त्या बाजींचं दर्शन पुन्हा कधी झालंच नाही. आम्हाला आमचे संताजीराव असे गमवायचे नाहीत. राजबाजी त्यांच्या जागी मुखत्यार होते. अहो, लाख मिलं तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या इशाऱ्यानं त्यांनी मराठी धनी वाचविला. अहो, स्वराज्याला असे लाख संताजी मिळत्या, पण लाख जीवाचं धनी पण तुमच्या खांद्याबाहेर आज. हमसने असा राजा पुण्यांना नाही मिळणार. तोड़ ये दरवाजा, अंदर घुस के एक एक को मार डालो. नको नको संताजीराव, नको. अहो, तुम्ही जीव उधळून मोकळे होता आणि आम्ही भोकाचं देव पण मिरवत राहतो. स्वराज्याच्या पालखीवर जीवाचं गुलाल खोबरं उधळावं तुम्ही, आणि आम्ही त्याच पालखीत लौकिकाचं देव पण मिरवत बसून राहावं. कशासाठी संताजीराव? जर तसा रिवाजच असेल तर ते देव पण तुमच्याही वाट्याला यावं. हे असलं देव पण काय कामाचं आहे? अहो, मी पुण्यांदा जर जन्माला आलो तर देवाच्या मूर्तीचा दगड होण्यापरास माझ्या राजाच्या गडकोटाच्या तटबंदीचा दगड होणं पसंत करत. त्यातच जीवन सार्थक आहे आमचं. राज एवढा हट्ट मान्य करा. अहो, संगमेश्वरावर जी चूक झाली ती पुण्यांदा नाही घडू द्यायचो मी. निघा राज, सावध राहावा. तर त्या मृत्यूला पाठशिवणीचा खेळ खेळू द्या की. त्याचा निपटारा करायला मी आहे की इथं. आणि प्रत्येक याला आधी घडलं तसंच घडलं असं नसतंय राज. त्यासनी गारात करून टाकोटाक तुम्हाला मुजरा करा येतो का नाही बघा. खरं आहे संताजीराव, दरवेळेला तसंच घडेल असं नाही. मग आमच्या आबासाहेबांना विशाळगडी सुरक्षित जागा मिळाली तशी आम्हाला इथे कुठे मिळेल? तिमण्णाला इथला कोपरा आणि कोपरा माहिती आहे. मग कुठे जावं आम्ही? सल्तनत गद्दार, एक भी जिंदा नहीं बचेगा. मुन्ना, कहाँ है उस राजा राम की कोठरी? बताता हूँ. पण एक विनंती होती हो, राणी अम्मा आणि युवराजाला काही इजा नाही झाली पाहिजे हो. अब तुम हमें बताओगे हमें क्या करना है क्या नहीं. अगर वो रानी चन्नम्मा और वो शहजादा बीच में आया तो उसकी खैर नहीं. काट के रख देंगे हम. पिछली बार उनके ही वजह से हाथ में आए राजा राम को छोड़ना पड़ा. इस बार हम ऐसा होने नहीं देंगे. कहाँ है वो, बताओ हमें. सांगतोय की. चलो.
आ गए वरना राजे, राजे, जी हे भुयार तुम्हाला तुंगभद्रेच्या काठी घेऊन जाईल बघा. मात्र हा रस्ता तिमण्णांना सुद्धा माहितीये. त्यामुळे धोका आहे. सत्वर निघावे. राणी साहेब, आजवर स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण आम्हाला राखलत. आम्ही आपले राजे, पुढे बोलू नका हो. मराठी राज्याशी असलेले आमचे संबंध असे शब्दात तोलता येणार नाही हो. राजे, येतो आम्ही. कहाँ गए वो लोग? जमीन में या आसमान में? लगता है चिन्नम्मा के बरामदे में होंगे. चलो. खानसाब राणे आम्हाला धोका नको. आज यहाँ कयामत बरसेगी. जो भी बीच में आएगा खत्म किया जाएगा. और तुम अपनी औकात में रहो तिमन्ना, नहीं तो तुम्हें भी काट डालेंगे. रानी भी फरार है. मतलब उसी ने राजा राम को भागने में मदद की है. कहां जा सकते हैं वो? कहां जा सकते हैं बताओ. दुसरा रस्ता आहे जो या दाखवतो. चलो. सावध राहा. शत्रू टप्प्यात आला की गिरका करून गिरायचा. जी. बुकणा उडाला पाहिजे दुश्मनाचा. थोडीशी जरी चाहूल झाली तर निकराचा हल्ला करायचा याची तयारी ठेवा. जी.
हुजूर हुजूर, एक भुयारी मार्ग आहे. इसका मतलब रानी चेन्नम्मा राजा राम को उसी रास्ते से फरार होने में मदद करेगी. चलो आइए. राणी अम्मा, तुम्ही इथं? का आमच्याच राज्यात आम्ही कुठे फिरावं यासाठी आपली अनुज्ञा घ्यावी लागेल का हो? तसं नव्हे हो, पण असे सवाल जवाब आम्ही पण करू शकतो. आमच्या राज्यात ज्यांचा काहीच संबंध नाही ते इथे काय करतायत हो? वो राजा राम कहाँ है? या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही मुघलांचे गुलाम नाही हो. रानी चेन्नम्मा! हुजूर हुजूर हुजूर, सब्र रखिए, सब्र रखिए. आपल्याला शोधायचंय ना. राणी अम्मा, कशाला उगाच वाकडा चिरताय? सांगा ना, राजाराम राजे कुठे आहेत? राजाराम राजे आमच्या राज्यात नाही बघा, आणि ते कुठे आहेत ते आम्हाला माहिती नाही हो. मुळद्या खुन्या, मांजरी सारखा आत बंद करून गेलास वैर मला. माझं सोनं वरबाडलंस, आता मुळद्या तुला जावतीच मी. आणि साहेब, तेंदूर पुरतं शांत आहे. शत्रूचा कुठेही बागबोस नाही. सीमेवरच्या फौजावी सुस्तावल्या होत्या. जास्ती समशिरीचं पाणी दावलं, फार पळाले. आम्हाला वाटते आपण इकडे येणार आहोत याची कुणकुण औरंगजेबाला असावी, पण आपल्या फौजेची धास्त खाऊन तो फारसा वळवळणार नाही. थोडक्यात काय, यामुळं राजांपर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाहीये. राजे सुखरूप आहेत. तेव्हा ना तुंगभद्रेवर आपल्या फौजेपर्यंत पोहोचले असते. आई जगदंबेने आमचं घराणं ऐकलं. राजे तुंगभद्रे सुखरूप पोचले म्हणजे काळजी मिटली. तुंगभद्रा, अब आ गया मराठों का राजा हमारे हाथ. राजा राम.